लुटेऱ्या असंच ते बाबा ढोऱ्या तू बाबा गाडी गिडी अरे बाबा शैले हटे ढोऱ्या करे काय करू राहिले अरे काय ऐश बिल्कुल ऐश करने का फिर 12वीं निकल गई ना अपनी फिर तेरे को कितने मिले रे हाँ उस दिन मिला नहीं मेरे को तू जाऊ दे ना आता काय किती तुले किती पडले तुले अरे बा मेरे को 52% मिले ना फिर 40 की उम्मीद नहीं थी 52 मिल गए वाह बोले का ढोऱ्या लय भेटले का तुले हो का रे शैले तुले किती भेटले रे 50 गेन आपण फिर काय तो 50.12 हा फिर बाबा 50 क्रॉस केलं तर नाही हो का मला बरं भेटले मग तुमच्यापेक्षा समजा 55 भेटले मला 55 पॉईंट कॉफ्या झाल्या ना बे तुमच्या रूम मध्ये कॉफ्या झाल्या मग आमच्या इथे येऊन बसला पहिल्या पेपरला त्याला उठूनच नाही गेला ते 1.5 घंटे काय चालणार आहे मग आमची तेच कंडिशन आहे ना 1.5 घंटा इंग्रजीच्या पेपरला बसला होता मग इंग्लिश मध्येच कमी भेटले 35 भेटले मी आता मला गेला आता माय पण निघाला बा हो बरं झालं नाही तर बुडा मला तर कठीणच होतं घरी जाणं कठीण होतं माय निकल गई ना अपनी 12वीं हो गया ना क्लियर बस हो गया अपन का झमेले का काम नहीं लेकिन तू काय को आया था भुरिया इधर गाँव में क्या क्या चालू है अभी थैली वैली लेके कहा जा रहा तू काय दे बुडा निरा मागस लागला माया कागद काढ रे ते कोतवाल बुकाच नक्कर काढायला गेलो तुम्ही दिवस गेला माया पण नाही निघाली मग काय गर्दी दिले का पोट्टे बापा आलं सायना बे जरा धाडस पडली येऊन आता मग आता कोतवाल बुकाची काढणं ते वंशावळ जातीचा दाखला ते काय अरे विचारूच नको मला मग रहिवासी उत्पन्न डोमिशियल आणि काय लागते काय नाही त्याच्याच मागा मी आता हो आता झालं 1 दिवस 2 दिवस झाले तेच काम आहे माय त्या देना होती राहता कुछ टेन्शन नाही आपण काय देखो गाडी देखी की आपली कशी लगी गाडी हो गाडी होतेच तर म्हणलं बाबा गाडी लस खतरनाक घेतली मिळेल का कोणती हो रे अरे बाइक घेतली ना यामाची ढड्डा कॉलेज में जाने का इंप्रेशन मारने का फिर तेरे को तू तो बोल रहा था मैले करके ना ऐसा वैसा क्या हो गया तेरा कायचं बे गाडी गिडी मा बुडा देते का मला बुडा देते घेऊ मग सोपा आहे का एवढी मोठी बाईक घेणं नाही ते का मलाच कुठं भेटत होती मग बुड्याला सांगितलं 12वीं निघाली की आपल्याला गाडी लागो ना बिलकुल ठासून सांगितलं बुडा करे कण कायले पाहिजे कायले पाहिजे म्हणा पाहिजे म्हणजे पाहिजे मग भेटली गाडी ना मा बुडा सांगा रे आता बा माय नाही म्हटले का ते तसं नसते ना ते बरोबर मागा लागते ना मग पहिले बुडीचे कान कोडतू या तू तुला गाडी हे 100% भेटते बुडील म्हणा मला गाडी पाहिजे म्हणा हो नाही तर मी कसं माझ्या म्हणणे लागून राहिलं म्हणा मी पुढे शिकतही नाही आणि मी कॉलेजला जात नाही कुठंच जात नाही सगळ्या दोस्ताजवळ आता हे शैल्या घेऊन राहिला मग ते घेऊन राहिला एनफिल्डची मग तुला काय माहिती आहे घे तू हे की करू नको कॉलेज मी आणे का तो कसं इम्प्रेशन मारणे का मागतो मागायला लागले का नाही पण पाहायला बुडीला विचारलं पहिले नाही काहीच नाही ना तू फक्त माय ऐक तू बुडीचे कान कोड तू मस्त उद्या फ्रेश माइंड पाय बरोबर आणि बुडीला म्हणायचं हो म्हणा मला गाडी पाहिजे म्हणा हो नाही तर मी कसं मी जेवतही नाही मी शाळा करत नाही कॉलेजही करत नाही बिलकुल पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर माझी वाजं काही करीन म्हणा मी धमकी दिली मा बुडीले गाडी जर का मला बाईक दिली नाही तर मी म्हणलं मग कसं घरी येत नाही दिले ना बुड्याचे कानं कोरले मा बुडीला दिली 2-3 दिवसात बिलकुल गाडी कण करे बुडा काय तर दिलीच ना मग नाही मागत ना मग मला म्हणा बुडा देतो घेऊ मग तुझे वयस कुठे आहे म्हणजे 18 वर्ष पाहिजे म्हणजे मग देशील म्हणजे ठोकून तर मला जेलात घालशील म्हणजे तू मग बुड्याला भेव माय अभी हो गए तेरे को 18 साल हुए नहीं क्या मेरे को हो गए तेरे को हो गए ना फिर तू बोलते पिताजी को बोला अपने को गाड़ी होना ही होना बुड्ढी के कान कोड़ तू और गाड़ी ले जिंदगी में आए ना तो कुछ करके जाने का फिर ऊपर गए तो उसने पूछा क्या किया कुछ भी नहीं किया फिर कुछ करके जाने का ले बुलेट ले डर के आगे जीते अब तो लेता मैं तूने बताया मेरे को ढोरे मैं तेरी बात सुनता अभी बुलेट तो लेकर जाऊंगा मैं 8 दिन के अंदर तेरे को बुलेट दिखेंगी मेरे को नहीं लगता लेकिन कैसा देख तू ट्राई कर तेरी कंडीशन अच्छी है क्या घर की पैसे वैसे है तेरे घर को पैसे है रे पैसे अपने कुकुर पाले अपनी यहाँ बुड्ढी के पास भी 1-1.5 लाख रुपए निकलेंगे बुड्ढा तो अपना कैसा आम का चालू रहता लेकिन कैसा घाटे में नफे में चलता रहा मेरे बुड्ढे का देखता रहा मैं कैसे क्या करना है तू कुछ भी कर गाड़ी ले लोन पे ले काय पे ले लेकिन कैसा जाने का कॉलेज में 7 में इंप्रेशन मार गया ओके फिर आज फिर मेरे को काम है जरा जाता मैं तेरे सही ले 19 वर्षीय युवक बेपत्ता घरच्यांचा राग मनात ठेवून घरून निघून गेला 2 आठवड्यापासून तपास सुरू असून अजूनही तपास लागलेला नाही तर त्यामुळे आई वडील चिंतेत घर सोडून गेला नाही हो काऊन गेलं बाबा काय झालं त्याला काऊन गेलं म्हणलं सायकल नाही दिली मी त्याला घेऊन हो सायकल न दिल्यामुळे मुलगा नाराज झाला आणि घरून निघून गेला मग आता लाव म्हणा ते इस्टेटले काढी काय कामात आता पैसे इतके मोठे पोरगच गेलं तर निरा है बा निरा लाडाले हो बापा लेकर काय करा कुठं भेटे पहिले सायकल आणि कुठं काय भेटे आता मग आता काय करतो काय पैशाचं करावं काय पोट्ट्यासाठी सायकल मग मायबाप कायसाठी कमावते पोट्ट्यासाठी मग आता द्यायला नाही पाहिजे त्याला गेलं कधी मग आता घर सोडून काय फायदा त्याचा आता काय ते इस्टेटले काय आग लावते का ते म्हणून मला द्यायला नाही पाहिजे का त्या पोट्ट्या सायकल पण परिस्थिती नसन माय बाबा त्याच्या म्हणून नसन दिली दिन मग दिली असती पुढे भेटलीच असती मग काय वय गेल्यावर काय काम असते त्याला आता समजा काम आहे आता द्यायला नव्हती पाहिजे त्याला मग जाऊ दे तिकडे आता तुला काही सांगून फायदा नाही माझ्या दोस्ताजवळ सगळ्याजवळ बाईक आहे बुलेट आहे कोणाजवळ ते निंजा आहे कोणत्या अलग अलग गाड्या आहेत आणि मीच आपलं चाललो आपलं टायरी घासत मग निरा ही दाता काढत पोट्टे माभवती आता लोक बरं चाललं जाऊ दे आता लोक चाललं आता मला कॉलेजला जायला लागत नाही का आता मग मोठमोठे पोट्टे बिलकुल अशा बाईक घेऊन येते गाड्या घेऊन येते ड्रंग मी काय तिथं काय मला सायकल घेऊन जाऊ का चांगलं सायकल नाही ना आपल्या घरी म्हणून म्हणतो बा मी कसं तुला ते सांगणार होतो मला बाईक पाहिजे बा बाबा कायची बाईक काय मला नाही समजत बाबा तुझे काय व्हायचं ते तू तर बापाला माग मला नको मागू काय पाहिजे काय नाही ते द्यायला माग बाबा माझ्यापाशी पैसे नाही झालं मग हे बा पेपरला बातमी 2-3 दिवस आलीच समज समजा 19 वर्षीय भुऱ्या नावाचा युवक बेपत्ता मग बसा पात मला
काय बापा गाडी गिडी आता सध्याची काय काम आहे तुले? पुढे घेतो ना मग. शिक्षण होऊ दे मग घेतो. ते 10वी झाली की तरी म्हणे देतो म्हणे घेऊन, आणि मग आता म्हणतं की 12वी झाल्यावर देतो म्हणे. 12वीचं वर्ष काढ म्हणे एवढं. ती काढलं मी एवढं मेहनत करून मार्क भेटवले. आता म्हणतं की आताशी काय काम आहे आणि आताशी काय काम आहे. पण आपल्याला पैसे नाही ना बाबू इतकाले. हो सोबत्याजवळ पैसे असते ना, आपण तर साव का त्याच्याजवळ जसं असते तसं आपल्या पैसे असते का? सगळे सारखे असते का? घरी गाडी ठेवायला जागा नाही त्याच्या. माझ्या दोस्ताच्या पण त्याने गाडी घेतली. मग तुला काय माहिती आपले आता घर बांधलं, कुक्कुटपालनचे पैसे येते, आंबाचं सीझन सुरू आहे. माझ्यासाठी काय तेवढे नाही का पैसे? बाबा आता मी कुठून घेऊ बाबा? माझं काय तुझ्या बाबाला माग बाबा. मी कुठून घेऊ? ते आता तू म्हण ना मग बाबाले आता आता जेवण करायला येईन ना, म्हणतो द्यायले म्हणा बाबा भुरेल गाडी पाहिजे म्हणा. असं तसं विषय काढतो माया. बरोबर हो काढतो ना बाबा. हो काढतो काय हरकत नाही. बरं किती हजाराची असेल भाऊ गाडी ते? गाडी आता काय असं 2-2.5 लाखाची. 2 लाख पकडून घे, 2.5 लाखापर्यंत पकडून घे. बाबा 2 लाखाची? मी आता म्हणलं बाबा एखादी 20-25 हजाराचीच पाहिजे का? मला एखादी जुनी पाहिली तर बाबाला म्हणलं असतं पाहिजे का मॅकनिकल जोड जुनी गिनी. तू तर 2 लाखाची म्हणून बाबा अडीचची. काय 10-20 हजार भेटते गाडी काही आपलं. 2.5 लाख रुपये पकडून धर तू. 2.5ची पाहिजे आपल्याला. अशी तशी नाही पाहिजे. घ्यायची ती एकच खेप, नाही तर नाही घ्यायची. मग पाहिजे नाही आपल्याला आयुष्यभर. तू सांगू राहिला आत्ताच मी पैसे नाही दिले तर मी माझ्या जीवाचे काही करीन सांगू राहिला आत्ता. तू बाबाला म्हण तेवढं माय पाय. तू काय आता काही करा तिकडे मला गाडी पाहिजे. हो ना काही नको बोलू भाऊ. म्हणतो ना आज आता जेवताना त्याला विषय काढतो मी. पाहतो काय म्हणते तो. हो माझं आहे काही थोडेफार त्याला म्हणतो बा एक ठिपकी घेऊन द्यायला. तेच म्हणलं मग विषय काढतो मग ते. आज काढतो, संध्याकाळी विचारेन मी. काढतो. तेच म्हणलं येतो मग मी आता. नाही तर मी कागदे काढायला जात नाही, मी शाळेत शिकत नाही, कॉलेजही जात नाही, कुठेच जात नाही मी. चाल येतो मग मी. हे गाडीचा नांदा काय आता जात नाही. काय भाऊ भरू कुठे गेला आता? म्हणलं घे नाही कोंबड्याला काही टाकणं खाणे. मी स्वयंपाक करतो तुझ्या बाबाला जायला लागते ना, आंबा उचलायला जातो म्हणते ना आज अजून. जाऊ दे तिकडे. आंब्याचं रोजचं सायदी. हो ते तुला म्हणलं होतं मी. झालं माझं काम विचारलं का तो? विषय काढला का म्हणलं त्याचा गाडीचा? काय पोरा म्हणलं त्याला आता जा लागते. गडबड विषय नाही काढता येते. त्याला कसं बरोबर समजावून सांगा लागते. हाय असंच आहे मग. एक दिवस तू पुढे गमावतात आहे. आजच विचारलं असतं तर मग आज दिवसभर मग कसं विचार करत होते, सांगत होते. अजून आता गमावला काय आता दिवस? संध्याकाळी काढतो मी विषय. संध्याकाळी जेवण करताना बरोबर काढतो. मग हिशोबाने काढ लागते. त्याचं मूड पाहून असं आहे की आता गडबड आहे ना. मूड पाहा लागतो, मूड पाहा. हो ना आता आहे ना सगळं. पैसे आहे, सगळं आहे. हो ना विनाकारण लवकर पाहिजे तू आता. आज विचार तू. हो नाही तर मग तुला माहिती आहे मग माझ्यासारखं मला माझ्या डोक्याला गरम झालं मग मला नको सांगू मग. हो म्हटलं ना. हो काही देतो म्हणजे देतो तुला. फक्त आता हे कोंबड्याला खायला टाक. मी स्वयंपाकाच पाहतो. हॅलो मामा लुटरे बोलतो म्हणलं. बोला व्यापारी. बोला म्हणलं काय म्हणता? कुछ नहीं वो कैसा अपने वो सफरचंद के पेटिया लाओ क्या, फिर 2-4 भेज दूँ क्या? फिर आम के साथ में बिक जाते तुम्हारे साथ में. तुम्हारे भाचे बेचते तो. हो घेतो ना मी. उद्या हराशीत आलं की 2-3 पेट्या पाहिजेच मले शेपाच्या. आता आंब्या संग जाते ना संग मग ते. फक्त ते याच्या नको घेऊ ते. टर्क्याच्या जर असन ते. ते पाकिस्तानला त्यानं मदत केली त्याच्या जर असन तर ते तोंडावर फेकून मारीन म्हणलं मी ते. आपले दुसरीकडले बला कुकडले बला. तिकडे आपल्या हिमाचल प्रदेश इकडले तिकडले बला शेप त्या टर्कीच्या आणि फरकीच्या जर दिल्या तर म्हणलं ते पाहिजे नाही मले. नाही ते बंदच केलं आम्ही. सांगून दिलं सगळं व्यापाऱ्यांना आम्ही तेच केलं. आता अजिबात पाहिजेच नाही म्हणलं ते माल. बिलकुल दुसरा घ्यायचा आपल्याला, त्याला बंद मारला आम्ही. तेच म्हणलं घ्यातच नाही द्यायचा माल अजिबात. टरकली पाहिजे त्याची. काय समजून राहिला ते एवढी मोठी बाजारपेठ भारताची. ना आपल्या संग पंगा घेते का ती? फेकून द्या त्याचा माल तिकडे. येऊ नको म्हणा इकडे. चल सरक म्हणे तिकडे. टर्कन फुरक्या कोण होय काय आहे? नाही समजत ते. डोक्याच्या वरचं काम आहे ते. राष्ट्रीय राजकारण आहे ते. देशाचा प्रश्न आहे. ते नाही का आपला हे भिकाऱ्या कटोराच्या आतंकिस्तान. आपला शेजारी आता युद्ध नाही करायला भिडला होता का ते. त्याचा सोबत्या हे तुर्क्या. टर्क्या येतं ना, टुरक्या टारक्या. तर हे काय करे यायले सामान देत जाय. कोणी काही दे नाही याले भिकाऱ्याले. त्यानं दिलं याले मुद्दा म्हणून की टाक बा इंडियावर. म्हणून त्याचं कसं कंबळलं मुळाच आहे. त्याचं सामानच नाही घ्यायचं. काय रस्त्यावर नाही तर मला म्हणतो. त्याच्यासाठी म्हणलं त्याचा माल काही घेऊ नका बाबा. जर आपल्यावर ते ड्रोननं बॉम्ब टाकते मग त्याची हैगी काय करायची आहे? फेकाना त्याचा माल तिकडे. हे तर बापा वरच्या लेवलवर आहे आता. ना महापोराचं गाडीचं सांगूस कसं. हो ना ते तर आहेच म्हणा. पण मी म्हणतो एवढा आता तुम्ही आता आंबे विकता, शेप विकता, कच्चे आंबे नसन तसं चालू आहे तुमचं. एखादी गाडी नाही पाहिजे आपल्या घरी? गाडी काय आहे ना आपलं कटलं आहे. कटल्या नसतं होते आपलं सगळं. काय काम आहे?
तसं पाहिजे म्हणा, एखादी पाहा लागन, एखादी जुनी गिनी पाहा लागन. जुनी काय बाप्पा, काय हो जुनी लोटाचं धन बसले आपले, इचकली इचकली हा रस्त्यात. हो चांगली घ्या एखादी. आता कसं रसायली जा लागते आपल्याला. हो आता आला होता फोन, हो या म्हणे 1-2 दिवसात बाबा म्हणे. घ्या लागते. हो पाहता येते ना, मग घेऊ ना. आता काय काय सध्याच घ्या लागते का? आता भागून राहिलं, भागू द्या. हो पण मी काय म्हणतो, पोरग निरा म्हणलं तन करून राहिलं, त्याला गाडी पाहिजे म्हणते ना. त्याच्या सोबत्याले सरायला गाड्या आहे, गेलेच ते बिचारायले. हा इतके दिवस आता राहिलं, 12वी पास झालं. हा म्हणते का त्यानं आज लोक काही मागितलं का? मग आता मग काय देत नाही का? दिन देऊ ना त्याला एखादी हिरोंडा घेऊन देऊ. काय त्याचा विषय, काय त्याचा नाही ते एखादी पैन कोणती दुसरी. हो त्याला कसं चांगली गाडी द्या घेऊन. मग काय अशी तशी नाही, मस्त 2 लाखाच्या वरची द्या. 2.5 लाखाची? अरे बा, काय डोक्षे फिरले तुमचे. काही आपलं हा काय 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 करोडपती आपण का? घरचे हे आहो आपले धन्नास. काही नाही, ते एखादी हिरोंडा घेऊन देईन मी, नाही तर काही नाही. ना पोरग जेवून नाही राहिलं. आज मला तन करे सकाळी. जाऊ द्या, देऊन द्या ना एक टेप घेऊन. सध्या नाही ते, मी विचार करून मग सांगेन बा. हो सध्या काही नाही ते. मग काय बजेट नाही ना, इतकं कुठं बजेट आहे. इथे काय झालं, 2-4 लाख रुपये तुम्ही कमावले आतापर्यंत. मग आता इतके सीझन मारले हे ते माझ्याजवळ समजा काही जराशी म्हणा 10,000. 10,000? हो 50 कसं निच्याजवळ कोंबड्याची. हो जे असन ते. मग आता पाहिजे नाही का त्याच्या शिक्षणासाठी पुढे? मग आता या गाडीत देऊ आपले लावून, मग काय करू? हो राहू दे सध्या ते. मला विचार करून मग सांगेन मी. हा हो जीव दे सुखानं. बरं करा, जेवण करा, करा विचार करा. नंतर सांगा मग बरोबर. तुला किती आवाज देऊन राहिली बाबा तू? आवाज देत नाही, काहीच नाही. हो जेवण करून घ्यायचं असतं ना. सगळ्याचे जेवण झाले, आता तूच राहिला. मला कुठे गेलं पोरग, कुठे गेलं? चल म्हणलं जेवण करून घे. जाऊ दे मला पहिले. हो सकाळी तो तुला म्हणलं ते विचार म्हणून गाडीचं, सकाळी नाही विचारलं. हा आता विचारलं का नाही? अरे बाबा विचारलं ना, विचारलं. हो पण ते कसं आता सध्या कसं त्याचं डोकं जागेवर नाही. सांगतो म्हणे मी सध्या काही मी हो नाही म्हणत म्हणे, नाही म्हणत नाही म्हणे. सांगेन म्हणे काय विचार करू दे म्हणे मला. विचार करू दे. हो आता विचार, मग आता 10 महिने विचार करायला लावा म्हणा. हा हो आता याच्यातनी काय विचार करायची गोष्ट आहे का? आता पैसे नाही का? पैसे नसते होय बा, आता पैसे तर असणच ना. पैसे आहे म्हणे, पैसे पण कसे कामापुरतेच असते ना. कोणाजवळ पैसे म्हणजे काय आता अंबानी जोड बी पैसे किती असले तर कमीच असते ना. का धंदे सोडले काही ना. म्हणून म्हणलं ते म्हणे तर तुझ्याच कामासाठी शिक्षणासाठी पुढे पैसा पाहिजे, लावून ठेवा लागते म्हणे. असं म्हणे. आताच नाही तर पुढे काय देते? मग शिक्षणासाठी, आता शिक्षणासाठी भेटणंच आहे. मग आता हे गाडी नाही का महत्वाची? मग शिक्षण महत्वाचं आहे, गाडी महत्वाची आहे. हो दोन्ही महत्वाचं आहे. आता मला शिक्षण महत्वाचं तर अजून बिफराचं पोरग. असं कर हे बा, गाडी भेटते तुले. तर असं कसं 1-2 दिवस विचार करून सांगतो मी. पाहतो मी अजून एक वेळ, अजून म्हणतो, अजून डोकं खातो, सांगतो तुला सकाळी. सांगतो पाहतो लवकर सांग मला. उद्या मग मी उद्या जात नाही, मी ते कागद काढत नाही मी उद्या. मला काय आहे ते सकाळपर्यंत निर्णय पाहिजे. सकाळपर्यंत निर्णय भेटते तुले. हो तू काळजी नको करू. चल फक्त जेवण करून घ्या आता. चल तर सकाळ पाय तुम्ही वाटत. हो नाही तुम्ही कोंबड्या इकडे राहणार नाही, सांगू राहिलो. नाही तर मग बेपत्ता होईल. हो सांगू राहिलो आत्ताच. म्हटलं ना, हो म्हटलं तुले. हो चल आता, चल जेवण करून घे. आता इथं काय बसले पासलं तर करून. अरे काय काय गेलाच नाही का तू? मी आणलं गेला का तू? ते नॉन क्रिमिनल ते कोणतं काढणं बा, ते काय कोतवाल बुकश नक्कल काढली का नाही? 8 दिवस झाले सांगून राहिलो, गेला का काऊन नाही म्हणलास? जाईन मी, जात नाही मी आता. ते राहू दे, ते कोतवाल बुकच नकल चुल्यात तिकडे. मी काढत बी नाही, शिकत बी नाही. कत नाही म्हणजे कसं काय भाऊ? अरे भाऊ आम्ही शिकतो म्हणलं, आम्हाला शिकायला नाही भेटलं भाऊ. तुम्हाला सगळं भेटून राहिलं आहे, तर आता अंगात येऊन राहिलं तुमच्या. म्हणलं मुकाट्यानं ते कागद काढ आणि पुढचं काय शिकायला लागते ते पाहून ये. निरा काय काय इथं काय काय रिकाम चोट आहे का इथं? शिकायला फुकट शिक्षणाला पैसे नाही पाहिजे का? कोणतं शिक्षण म्हणलं की पैसे पाहिजे? कोण नाही म्हणलं तुला? सांग ना किती पाहिजे, सांग ना तू. 2 दिवसात तुला किती पाहिजे सांग तू. कोणतं शिक्षण घेतं, काय घेतं, किती पाहिजे मला सांग ना तू. पैसे आता आहे ना, गाडीला पैसे मागितले तर दिले का तुम्ही? पैसे नाही म्हणजे मापाशी. आता कुठे आले पैसे मग? असं आहे का ते? असं बरोबर आहे. म्हणजे गाडीचं टुमणं तू नाही. असं मायचे कान कोरले आता माय कोर. म्हणलं भाऊ आता हे गाडी तू काय करतं काय म्हणलं ते? बाईक घेऊन कुठं जावं लागते तुले? म्हणजे कॉलेजमध्ये सगळ्या पोट्ट्याजवळ गाड्या आहेत. मीच नाही, फक्त माझ जोडणे. काय करू मी? अरे बाबा राजा, कोणत्या काय काय डोक्यावर पडेल आहे का तू? इथं पंक्चर काढायला पैसे नव्हते इथं. तू म्हणतो 2-2.5 लाख रुपये बाईक पाहिजे. कोणता कर्मचारी एका मोठा का क्लासहून झाला तू? डिझेल पेट्रोल टाकायला पैसे आहेत आबुशी. 2 मास्तर म्हणलं एक गाडी नेते तर आज तू उद्या माई 50-50चं टाकलं की. तू म्हणतं मला बुलेट पाहिजे.
जरासं विचार करणं जनतेचा, काय करून राहिलो लोक आपण काय करून राहिलो. आता काय कर्तव्य आहे तुमचं ते पोराला देणं. मग आता कोणासाठी आहे? सगळं माझ्यासाठी आहे ना. त्यासाठी मग देतो मी सबनच. भुई फुकून निसतो मग इकडे आम्ही रस्त्यावर. बाबू म्हणलं हे पा 4 पैसे कमवायचे पहिले शिक तू, आणि स्वतःच्या कमावर काय घ्यायच ते घे म्हणलं भाऊ. माझ्याने एखादी हिरोंडा घेऊन देणं होईन 20-25 हजार रुपयाची, 50 हजाराची नवी एकत. हो, याच्या पोळ्याला आपल्यावर पैसे नाही म्हणलं. तुला घ्यायची असेल तुझ्या पैशानं कमाई कर आणि घे. कमाई करून हो मग झालं म्हातारं झाल्या. मग काय कामात ते? वयात पाहिजे, या वयात माणसाला पाहिजे नाही का गाडी? सगळे पोट्टे घेऊन धनावर मिरू राहिले. मापुडून असे चक्रा मारतात ते. मला कसं वाटत सर? मारू दे ना, आपल्याला काय करावं लागते त्याचे ते पैसे उडवून काही करून. आपल्यावर तसे पैसे आहे का? मग आपली परिस्थिती पाहून पाय पसरले पाहिजे माणसानं. पांघरून केवढं पाय किती पसरून राहिला. मग परिस्थिती नाही ना आपली, एवढी नाही ना आपली त्याच्यासारखी. लँडलॉर्ड पार्टीवाले असते त्याला काय आहे, इकडे गेले काय तिकडे गेले ना. आपलं काय इथं संध्याकाळी सोय लावा लागते ना इथं. जाऊ दे ते पाय बा. तो म्हणून काय करायचं, तुला कागद काढायचं काढ, नाही तर तो म्हणून कर काय करायचं ती. मी चाललो तर आंबे उतरले, चालतं का? तिकडे चाल नाही तर मग नाही, मी आंबे नाही उतरत. हो काहीच नाही ते. हो पहा तुम्ही, मला गाडी लागल. हो नाही तर मी कुठं जातही नाही, कामही करत नाही, काहीच नाही. रिकामं बसतो, रिकामं फिकामं नाही इथं. हो, एक तर काम कर, नाही तर शाळा शिक. हो, काय आहे ते लवकर निर्णय घे 2 दिवसात. हो, नाही तर संघ चालायचं बिलकुल. चला येतो आम्ही. चला रे भाचो. काय म्हणे मग? ऐकलं ना? देत नाही म्हणते गाडी गिडी. मग काय करू म्हणलं? सांगा तू सांग. ऐकलं ना बाबू, पण कसं असते आता, मला दोघांची पाहा लागते ना. त्याला बी ऐकत नाही ते. हो, त्याची पाहा लागते, तुझी पाहा लागते. हो, करतो ना मी तुला बा 2-4 दिवसात काही ना काही मार्ग काढतो मी. नाही तर मार्ग मला सांगू नको. मला पैसे पाहिजे, मला गाडी घेऊन पाहिजे. कशी तर मला गाडी पाहिजे पाहिजे. सगळे पोट्टे जोड आहे. नाही तर मी सांगतो तुला बेपत्ता तुम्ही. हो ना बाबू, हे बघ कपाल काढू नको अण्णा बापा. माझ्या जीवाला हे बघ घोर नको करू तू. तुला देतो म्हणलं ना मी. हो, तर आता कसं आहे, माझ्याजवळ 50-60 हजार रुपये. हो, एवढ्यात होती का गाडी? तूच सांग बाबा. आता काय करू का मी? मग चोऱ्या करू का मी? चोऱ्या करू का? नाही ना, चोऱ्या नको करू. हे पाय, एक काम करतो. हो, ती आता मावशी आहे का नाही, हो, चिमणरावजी. हो, तर त्याच्या घरी जाय. मी तिला फोन करतो. 50,000 रुपये तिला मागू, आणि 50,000 ते आत्याला मागू. शिकायला होता तू तर म्हणा आत्या म्हणा 50चं काम आहे म्हणा. आणि बाकीचे पैसे तू आबाजी नाही का, आजी ना आबाजी दोघंच असते तर तिथं जाजो आणि त्याला मागजो काही. मी फोन करीन एक परी, त्याला नाही म्हणलं तर. येडे आता तुमचं साहेब देणारच आहे ना आज ना उद्या. दिली पाहिजे पण त्यानं दिलं नाही तर मग दिलं नाही तर काय करा? तर देते ना बाबा, तू काळजी नको करू. भेटते तू म्हणून तर पाहिजे. मी हो ना, मी करतो ना फोन द्यायला. फक्त त्या बाबाला काही आता मागू नको. विनाकारण मग भांडणं होते. जाय मग तू आता ते कागद कोणते काढायला लाग का? मी कागद किती नाही काढत. पहिले आता मी पैशाचं पाहतो. पहिले जातो मी का मावशीच्या इथं, नंतर जातो मग मी तिकडे आत्याच्या इथं, मग जातो त्या आबाजीच्या इथं. पैसे लागेल म्हणतो आपल्याला. हो ठीक आहे. मग आता काय करा, आता नाही का महागाचा आंबा घेतला ना, आता स्वस्त ऐक नाही आपल्याला. हो, असं पाण्यात नाही आता उतरत नाही का भाव. मग आपतच झालं. जाऊ दे, उतरणं झालं ती लय झालं. हो, काही खरं नाही वाटते. आज तर चांगलं दणकूनच आहे आता 2-3 दिवस. आता काही नफा काही तोटा चालते. आता काय करता? पण काय माय मूळ नाही लागून राहिलो. काय भुऱ्याला बोललो मी, मलाच खराब वाटून राहिला आता. हो ना, ती गाडी मागून राहिलं. पण आता तुम्हीच सांगा ना भाची, गाडी घेऊन काय करते काय ते? आता काही काम आहे का त्याला सध्या? पण मामा देऊन टाका ना घेऊन. काय आता त्याचं म्हणायचं काय होते? आता आहे तुमच्याकडे 2.5 लाख 3 लाख रुपये कमावले तुम्ही आता लोक. आहे तुमच्या पैसे देऊन द्या, घे म्हणा. आहे ना आपल्यापाशी. पण म्या काय होता माहीच्या, म्या आणलं काहीतरी आपल्याला आता अजूनही काही बिझनेस करायला पैसे पाहिजे. त्याच्या शिक्षणासाठी जमा करून राहिलो ना मी आता. मग काय आता पुढे किती लागते फी आपल्याला काही माहीत नाही येतलं. तेच म्हणलं, म्हणून म्हणलं बा 12वी परीक्षा झाली, कागदपत्र काढ, कुठं तरी टापटिपून लाव बा. ते गाडीच्या नांदी आला. आता सांगा, आता हे आता टाईम आहे का? पहिले काहीतरी 4 पैसे कमावं लागेल तर गाडी घेण्यात मजा द्या.
पण त्याचं मन आहे, घेऊ दे त्याले. गाडी पायी दुर्लक्ष होते ना, अभ्यासाकडे दुर्लक्ष होती. हेच तर वर्ष असते काहीतरी नोकरीचे, अभ्यास करायची. याच्यातच आपला असा टाईम जर गेला तर काय फायदा अर्थ याचा. पोट्टे पायावर कोणी MPSC तर कोणी कुठं कुठं चालले तर अभ्यास करायले हे ते. आणि हे काय बसलं आपलं गाडी घेऊन मिरवून इकडे तिकडे 2-4 दिवस ढुंग ढुंग कर, मग मला हात पसरून द्या पेट्रोलले पैसे, काय दुसरे याच्या पोळ्या. शेवटी मग काय फायदा काय आता, शेवटी बकऱ्या चारायची पैन का नाही. मग आता गाडी चालून पुढे दिवस काय येईन. ते तर आहेच म्हणा मामा, पण आता काय करता, आता चालत नसते आजकाल. कसं जे पाहिजे ते पाहिजेच आता. हो रजा, ते तर आहेच. आता पास लागन बा, आता काय कसं करावं. माया तर काही मन नाही लागून राहिलं. हो ना, आता त्याला बोललो तर भळ मी, पण कसं माया डोकसने काम करून राहिलं आज. जाऊ दे होईल ती शांत. पाहिजे ना तुम्ही काय होते, बजेट करा, विचार करा अजून तुम्ही. पण भेवाही लागते ना रे. कशा गाड्या चालवते, एखाद्याला फोकलं घेण्याचे देणे पडन ना ती. आत्ता तर त्यानं लर्निंग काढलं वाटते. आणि काय खरं आहे आणि काय बसले आपले काय पोट्टे माहीत नाही का कसे आहे. तर ते कोणते सोबती होते का पाहा लागते मुली ती. हो ना, भडकून दिलं त्याला भरलं काचं. आता ते कसा हिरस असते, हो त्याच्यावर दिसली मला पाहिजे असं आहे ती. जाऊ दे, पण मी देत नाही बा गाडी फळी. हो त्याला म्हणतो दुसरं काही घे बा, हो पण ती गाडी देत नाही मी. हो चला आता, हो काही आता कमी झालं वाटते पाणी. चला.